हाँ सर ठीक है. 96/16 जो खालचा जो प्लेट आहे ती आधी बनवून घेऊ. ओके, ठीक. पहिलं सेटिंगसाठी DS एंटर करायचं. हाँ. इथे आयसोमेट्रिक स्नॅप ऑन केला, त्याला एंटर केलं. ऑर्थो ऑन ठेवायचा, इथून पण ऑन करू शकतो. 96 एंटर. त्याच्यानंतर मग 16 एंटर, 96 एंटर, 16 एंटर. आता या पॉइंट पासून मला तिकडे जायचं आहे. F5 दाबला. कितीची प्लेट आहे? 64 ची. इकडे 64 एंटर केलं. F5 दाबून 16 ची हाईट दिली. इकडे 64 एंटर. आता या पॉइंट पासून तिकडे जायचंय. F5 दाबला, 96 एंटर, F5 64 एंटर. ओके, याची प्लेट पहिले खालची बनवून घेतली मी. कळत आहे? हाँ. त्यानंतर मग आता हा जो पोर्शन आहे इथला पोर्शन तो बनवून घेऊ. इथून इथपर्यंत डिस्टन्स 16चा आहे आणि हे जे डिस्टन्स आहे ते 20चं दिलेलं आहे. 20. त्याला एंटर केलं. या पॉइंट पासून इकडे मी 16 ने आलो, इकडे 20 ने गेलो. त्यानंतर मग त्याचा दोघातला 16चं डिस्टन्स आहे. 16 ची लाईन काढली, इकडे 20 एंटर केलं. त्याच्यानंतर मग EL एंटर, I एंटर करायचं. सेंटर पॉइंट दिला आणि 8 ची रेडियस दिली. एवढं माहिती आहे ना? हाँ. TR डबल एंटर, हा ट्रिम ट्रिम केला केला. आणि हा ट्रिम केला. ठीक आहे. हाँ. त्यानंतर मग आता इकडचा ड्रॉ करून घ्यायचा आपला. हे 22चा डिस्टन्स आहे. 22च्या डिस्टन्स वरती हे सगळं क्लिक केला. 8, 16 आणि 24. ओके, असं 40चं डिस्टन्स दिलंय. ही लेंथ 40ची आहे. ही जी लेंथ आहे अशी दिली आहे का? आता ही लेंथ दिली नाहीये. इथून इथपर्यंत ते अज्युम करू आपण. डायरेक्टली काय करू, एक सॉरी इकडे हे 22 दिलेलं आहे ना, टोटल हाँ 22 दिलाय. 64 मायनस 22 करूया. ठीक आहे, म्हणजे आपली 32 येऊन जाईल ना. 32. 42 सॉरी 32 येऊन जाईल. ठीक आहे. तर इथून हे 42 झालं आणि हाईट आपली 28 आहे. ओके. डिस्टन्स किती आहे? तिकडच्या साईडने हे 16 सोडून जाईल. या पॉइंट पासून इकडे 16 एंटर केलं, आतमध्ये 22 एंटर. त्यानंतर मग हे 40 होतं ना, 24 40. त्यानंतर मग हे आपलं 42 42 एंटर. ओके, या पॉइंट पासून F5 दाबलं. वर्टिकल आपली हाईट दिलेली ही 28 ची. ही 28 एंटर. हे आपलं 40चा डिस्टन्स होतं, 40 एंटर. हा पॉइंट या पॉइंटला, इथून इकडे 42, इकडे 40, इथून इथे. समजत नसेल तर आधी असे बॉक्स वगैरे बनवून घ्यायचे, त्यानंतर मग ते आपलं ड्रॉ करून. आता हे जे मागचं असणार आहे ते ट्रिम करून टाकायचं. एल एंटर केलं, किंवा एल एंटरची गरज नाही. आता EL एंटर केलं, हा एंटर केला. हा जो मिड पॉइंट आहे F5 दाबायचा. रेडियस कितीची आहे? 24चं डायमीटर, 12 ची रेडियस आहे. इथे 24 दिलं. 12 एंटर केलं. ठीक आहे. TR डबल एंटर, हा ट्रिम केला आणि हा ट्रिम केला. हा सर्कल मी काय करेन, कॉपी. CO एंटर, बेस पॉइंट देता. F5 दाबला, डिस्टन्स होतो 42 एंटर.
एल एंटर केलं, इथून इथपर्यंत लाईन ड्रॉ करायची, या पॉइंट पासून इथपर्यंत लाईन ड्रॉ, टी आर डबल एंटर केला, हा ट्रिम केला, हा ट्रिम ओके. कळलं? हा. तर हा आपला एवढा पोर्शन झाला. ही जस्ट लाईन आहे 12 mm ची. इथून ह्या पॉइंट वरती लाईन काढायची. हीच लाईन मी काय करेन, कॉपी, CO एंटर, बेस पॉइंट घेतला, या डायरेक्शन मध्ये 12 एंटर, 12 एंटर केलं, या पॉइंट पासून इथे लाईन ड्रॉ करायची, या पॉइंट पासून F5 दाबून खाली लाईन, ER डबल एंटर केला, हे ट्रिम, हे ट्रिम, जो एक्स्ट्रा पोर्शन आहे तो सगळा ट्रिम करून घेतला. आता इथे आर्क राहिलेली आहे. आता ही जी आर्क आहे 48 ची दिलेली. ठीक आहे, आपली हाईट कितीची आहे, 64 हाईट आहे. 64 मायनस 16 केलं तर 48च येतं ना. 48 येतं. तर इथे 64 ची हाईट आहे. त्यानंतर मग इथे जी पुढच्या साईडला गेलेली ही स्मूथ दिसते आपल्याला, तरी स्ट्रेट लाईन आहे. कळतंय? लाईन आहे, त्यानंतर मग हा सर्कल आहे. तर आधी आपण काय करू, सेंटर पॉइंट मार्क करून घेऊ. या पॉइंटच्या डिस्टन्स वरनं 48चं डिस्टन्स टाकलं. हा आपला असेल त्या सर्कलचा सेंटर पॉइंट. EL एंटर, I एंटर, सेंटर पॉइंटला आणि 48 ची रेडियस. TR डबल एंटर केला, हा एवढा पोर्शन ट्रिम करून. त्यानंतर मग L एंटर केला, या पॉइंट पासून मी 64 ची लेंथ आहे ना आपली, टोटल ही लेंथ आहे 64 ची. 64 पासून हा पॉइंट वरती जाईल, किंवा आपण 64 ची गरज नाहीये. इथे हा जो पॉइंट आहे, या पॉइंट पासून सरळ आपली जी हाईट असणार आहे वरची जी राहिलेली आहे, टोटल हाईट आपल्याला 64 घ्यायची आहे. या पॉइंट पासून आता हे किती आहे, 16च दिलंय, हे एवढं वाला. टोटल हाईट आहे 64 ची, म्हणजे ह्या पॉइंट पासून वरती आली 48 ची आहे. 48 मधनं परत आपण हे मायनस करू 28, म्हणजे 20चं हे एवढं डिस्टन्स आहे. या पॉइंट पासून 20 एंटर केलं, ही बरोबर टँजंट लाईन येईल, म्हणजे एका पॉइंटलाच ती टच होईल. ER डबल एंटर, एक्स्ट्रा पोर्शन ट्रिम करून घ्यायचं. हा सर्कल, ही लाईन आणि ही लाईन, हे सगळं सिलेक्ट केलं, कॉपी, हा बेस पॉइंट घेतला, F5 दाबला, 16च्या डिस्टन्स वरती कॉपी करून घेतला. L एंटर केलं, इथून इथपर्यंत लाईन ड्रॉ केली, एक्स्ट्रा पोर्शन जो असेल तो डिलीट करून टाकायचा. कळलं? हॅलो, हो सर, कळलं. हा जो सर्कल आहे हा. त्याचा सेंटर पॉइंट आपण इथे जो घेतलेला आहे, म्हणजे काय केलं, इथून आपण इथपर्यंत 40. 16, ओके, 16 ने आल्यानंतर हा. इकडे 48 ने गेलो. 48 ची रेडियस असल्यामुळे हा पॉइंट आपल्याला भेटला. इथे सर्कल काढून घेतला टोटल. ओके, त्याच्यानंतर मग ही जी लाईन आहे, टोटल आपली जी हाईट दिलेली आहे ती 64 ची आहे. 64 आहे. 64 मधनं हे मी 16 काढलं. ओके, त्याच्यानंतर मग हे जे 28 आहे ते काढलं. 64 मायनस 28 मायनस 16, असं टोटल 20. केल्यानंतर फक्त 20 राहतात. इथून हा. वर्टिकल हाईट 20 काढून घ्यायचे, त्यातलं 16 काढायचं, नंतर मग ड्रॉ करून घ्यायचं. आता इथे चालेल. राहिलेला पोर्शन ड्रॉ करता येईल तुला. हा, तो
इथून इकडे 16 डबल इंटर 20 ठीक आहे तो काय. इथून हम्म. ठीक आहे. ठीक आहे सर. हळूहळू जमेल ते. हो. डेली 3-4 एक्सरसाइज काढायला लागतील. तेव्हा ते मग एक महिना जेव्हा तू कंटिन्युअस प्रॅक्टिस करत राहशील तेव्हा मग ते हळूहळू कळत जाणार. लगेच हो पॅटर्न हो कशी येणार नाही. तुला मग इकडचे वगैरे तिकडे म्हणजे युट्यूब वरती वगैरे बाकीचे पण व्हिडिओज वगैरे बघायला लागतो रेफरन्ससाठी वगैरे, हो सर. ड्रॉइंग रिडिंगचे हो. वगैरे. हा. आपण पॅरामेट्रिक बघितलं त्या दिवशी. हो पॅरामेट्रिक बघितलं होतं. हे आपलं ऑर्थोग्राफिक झालं, आयसोमेट्रिक झालं, पॅरामेट्रिक झालेलं आहे. ठीक आहे. ठीक. तर हा. मेन जो आपला ड्रॉइंगचा जो पार्ट होता तो झालेला आहे मेन. ओके. आता बाकीचे सगळे छोटे छोटे ऑप्शन्स राहिले. सिलेबस लिहून घे. सिलेबस का सर? ऐका ना, मला या 2000 हे तुम्ही जे यूज करत आहे 21चं सॉफ्टवेअर आहे ना 421. सर? मला फक्त एकदा ते लेअर कसे सिलेक्ट करायचे एकदा ते सांगा ना. काय ते लेअर दिसतोय, या. टूलबार हा. दिसतो ना. तुझी जी स्क्रीन छोटी आहे ना त्यामुळे ते छोटं दिसत असेल. ते छोट्या छोट्या ह्याच्यात हो गेलं असेल ना. हो हा डायरेक्टली बाहेर हो काढत छोट्या. टूलबार. हा छोट्या छोट्या ह्याच्यात गेले ते. हा. हा टूलबार बाहेर काढलास ना तरी काय हा प्रॉब्लेम. हे असं बाहेर आल्यानंतर कशात सिलेक्ट करायचं? आता सगळ्यात पहिलं आपल्याला लेअरचे सेटिंग करायला लागतात. LA एंटर हा. करायचं लेअरसाठी. एल एंटर करायचं का? LA. ठीक आहे एल ए एंटर. हा. नंतर मग इथे हा न्यू लेअरचा ऑप्शन आहे. न्यू लेअर वरती क्लिक केल्यानंतर इथे आपण लेअर क्रिएट करणार. समजा हा 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 व्ह्यूज असेल आणि इथे कलर सेट करा. न्यू लेअर वरती क्लिक केलं. समजा डायमेन्शन ओके. असे क्रिएट करायचे. त्याच्यानंतर मग हा. जी लेअर मध्ये काम करायचं आहे तिथून ड्रॉपडाऊन मधून सिलेक्ट करायची. आणि आता जेव्हा तू ड्रॉ करशील तेव्हा त्या कलर मध्ये असेल. ऑलरेडी समजा कुठलं ड्रॉइंग काढलेलं आहे तर ते कन्वर्ट हा. करायचं असेल तर पहिलं सिलेक्ट केलं आणि इथून लेअर सेट केलं. हे असं करायचं नाही पण ओके. आधीच काम जे आहे ते करून हा घे. हा 1-2 लाईन साठी तू इझिली करू शकतोस. पण समजा खूप सारं ड्रॉइंग असेल तिथे डायमेन्शन पण हा दिलेलं आहे, टेक्स्ट पण आहे, तुला सिलेक्ट करताना प्रॉब्लेम येऊ जाईल. ओके. ते इझिली हा क्रिएट हे नाव सिलेक्ट नाव तुला एक 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 लाईन अशी सिलेक्ट करायला लागेल. ही लाईन असेल, ही लाईन असेल आणि तिथे डायमेन्शन पण सिलेक्ट होतील ना. हा हा त्यामुळे आधी सेटिंग करायचं, तसं नाही त्यानंतर करत. लेअर सेट करायचे, नंतर मग ड्रॉ करायचं. हा. पण पासआउट आहे का आता? डिप्लोमा का? डिप्लोमा पण चालेल, डिग्री पण चालेल. एका ठिकाणी कंपनीमध्ये डायरेक्ट जॉईनिंग आहे. पण सर ते ऑटोकॅडचं वगैरे त्यांना नॉलेज नाही ना. नाही नाही काहीच गरज नाही. डायरेक्ट अं, जॉईनिंग आहे फक्त तिथे. आणि कशावरती? ऑटोकॅड वरती आहे की? तिथे कंपनीमध्ये ट्रेनिंग प्रोव्हाइड केली जाईल. ट्रेनिंग आपणच प्रोव्हाइड करणार आहे त्या कंपनीमध्ये. हो. हा पण सर रिक्वायरमेंट आहे. त्याचा बॉन्ड आहे ना? हो 3 वर्षाचा बॉन्ड ते आहे. तुम्ही पाठवलं तेच ना? हो हो तेच. 3 वर्षाचा बॉन्ड आहे फक्त. सॅलरी हा. म्हणजे CTC जो आहे तो 2.2 लॅक्स आहे. 2.2. हा. हा म्हणजे 3 वर्षानंतर साधारण तरी पॅकेज 5 पर्यंत वगैरे तरी राहील. 4.5-5 हा. पर्यंत. आणि नंतर स्विच जरी ओके. केलं ना 3 वर्षाच्या बेसिस वरती 10 हा. 8-9 मिनिमम भेटून जातात. हो का? दुसऱ्या कंपनीमध्ये? हा 3 वर्षानंतर जरी स्विच केलं ना त्याने हा हा तरी ते 8-9 वगैरे ठीक आहे. मिळून. मी हम्म. जे असेल कोणी ना तर मी सांगतो तसं. चालेल. सर तुम्ही ते अँसिसचं सॉफ्टवेअर दिले ना ते
काल त्याचं प्रॅक्टिकल झालेलं, ते आपलं कम्प्युटर एडेड इंजिनिअरिंग मध्येच वापरलं जाते का? हो. आता तुमचं जे ब्लॅक हा. कलरची स्क्रीन होती ना, कशी होती स्क्रीन? कॉलेजमध्ये का? हा. कॉलेजमध्ये ते प्रॅक्टिकल झालं पण का ते काहीच नाही आलं. एक्सटर्नल आलेला. एक्सटर्नल बोलला काय 1 घंटा तर ते सॉफ्टवेअरच ओपन नाही झालं सर आमच्या, काहीच कळत नव्हतं. बॅग ठेवतो बोलला तो. म्हणजे सगळ्यांनाच तसं बोलला, कोणालाच येत नव्हतं ते. कारण की ते कधी शिकवलं पण नव्हतं. ते जे आमचे मॅडम होते ना, हम्म, त्यांना ते पूर्ण जमायचं नाही. हम्म, त्यामुळे ते लय अवघड गेलं काल. हम्म. अं, मॅ ते वर्कबेंच जे आहे ना, ते हा आपण हा शिकवू वर्क करतो. बेंच, ऑटोडेस्क वर्क बेंच असंच होतं ते. आणि तेच होतं ते. कॉलेजमध्ये बहुतेक आहे ना ते एपीडीएल शिकवत असेल. एफपीडी वरती काय कॉलेजेस अटेंड नाही केलं आणि त्यांनी शिकवलं पण नाही ते कधीच. फक्त डायरेक्ट फायनलच आमचं ते झालं तसं. म्हणजे ते मॅडमला विचारलं तर मॅडम म्हणत काय नाही म्हणत बॅग ठेवायचं, तुम्ही जा जा म्हणत. एक्सटर्नल म्हणत होता बॅग ठेवतो, मॅडम काय नाही बोलल्यात. हम्म, हम्म, म्हणजे पण ते म्हणजे महत्वाचं आहे ते, म्हणजे जे 3D वगैरे आहे ना, ते आम्ही काही करून बघितलं ते काहीतरी काय हा. कळलं नाही ते. हम्म. हा. कॉलेजमध्ये आता काय खबर घेतच नाही ते, आपली कॉलेजाचं नाव नाही कॉलेजमध्ये होतच नाही, सॉफ्टवेअर म्हणजे होतच नाही काहीच. नाव पुरती ते डिग्री देतात. असं झालं. हा. ठीक आहे. पुढचा तर मग टॉपिक छोटे छोटे ऑप्शन्स आहेत ना, डिक्शनरी रेफरन्स असेल. ठीक आहे. ठीक आहे, एक टॉपिक घेऊ. डिझाईन सेंटर आणि टूल पॅलेट्स झाला आपला टॉपिक नाही ना? नाही नाही. डिझाईन सेंटर साठी शॉर्टकट डीसी एंटर आहे. डिझाईन सेंटर अँड शॉर्टकट त्याचा डीसी एंटर. डीसी एंटर. हा. डी आणि सी एंटर. सी. डिझाईन ठीक आहे. सेंटर. डिझाईन सेंटर. त्याचा पाथ लिहून घे. पाथ का? सी ड्राईव्ह. C12. प्रोग्राम फाईल्स. इथे वरती पण बघत जा. आता इथे लेफ्ट हा. साईडला हा पाथ येऊन जाईल हा. असा. ओके. ही फोल्डरची लिस्ट येईल. समजा नाही आलं तर इथे हा जो ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं. ओके, इथून ऑन ऑफ होतं. ट्री व्ह्यू टॉगल. ओके, हा जो ऑप्शन आहे होमच्या बाजूला येईल. हा बंद असला तर इथून ऑन करायचा. त्याच्यामध्ये पहिला आपण सी ड्राईव्ह मध्ये असणार आहोत. सी ड्राईव्ह मध्ये आल्यानंतर इथे राईट साईडला प्रोग्राम फाईल दिसेल. ओके, किंवा इथे जर का खाली गेला तर खाली पण इथे प्रोग्राम फाईल्स भेटून जाईल. शक्यतो बाजूनी राईट साईडनी आहे. प्रोग्राम फाईल्स मध्ये गेल्यानंतर ऑटोडेस्क लिह. ऑटोडेस्कच्या मध्ये ऑटोकॅड 2021 जे काय व्हर्जन असेल ते 20 असेल, 21 असेल, 16 असेल. ओके, त्याच्या आतमध्ये जायचं. ऑटोकॅड 21च्या सॅम्पल मध्ये जायचं. इथे खाली येशील तर इथे सॅम्पल भेटेल. पाथ लिहितोयस ना तू? हो सर लिहितोय. हा. सॅम्पल मध्ये गेल्यानंतर इथे EN US आहे. EN-US. US. EN-US वरती डबल क्लिक करायचं. इथे डिझाईन सेंटर आहे. डिझाईन सेंटरच्या आतमध्ये गेल्यानंतर हे सगळे आपल्याला ड्रॉइंगच्या फाईल्स भेटतील. ओके, आता इथे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इंटिरियर, आर्किटेक्चर. ओके, त्याच्यानंतर मग हा. इलेक्ट्रॉनिक्सचे वगैरे पण तिने फाईल्स दिलेले आहेत. ओके, आता इथे ओके. सीमॉस इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे इलेक्ट्रिकलच आहे, हे इलेक्ट्रिकलच आहे, हे इलेक्ट्रॉनिक्स आहे. इथे मेकॅनिकल साठी HVAC आहे, हायड्रोलिक न्यूमॅटिक्स आहे, सिव्हिलचं परत इथे हा. किचन लँडस्केप वगैरे आलेले. ओके, तर हा. आपल्याला इथे फक्त कुठले लागणार आहेत? फास्टनर्स मेकॅनिकल. लागतात. मेकॅनिकलचे फास्टनर्स आहेत. त्याच्यानंतर मग HVAC फास्टनर. आहे, हायड्रोलिक न्यूमॅटिक्स आहे. हा. त्यानंतर मग पाईप फिटिंग्स आणि प्लांट प्रोसेस आहे आणि वेल्डिंग. ओके. हे एवढेच लागतात. ठीक आहे. हे प्रत्येक फाईलमध्ये जाऊन बघ काय काय दिलेलं आहे. डबल क्लिक करायचं. डबल हा. क्लिक केल्यानंतर इथे ब्लॉक्सचं ऑप्शन येतं. ब्लॉक्स मध्ये जायचं आणि हे फक्त काय करायचे, ड्रॅग करायचे. हे जे सिम्बॉल आहे ते
स्टँडर्ड आपल्याला ठीक फाईल आहे. भेटून जाते हा हा हा. ड्रॉइंगच्या. म्हणजे तुला ठीक. समजा आता एक असेंब्ली वगैरे बनवतोस, असेंब्लीमध्ये हा बोल्ट वगैरे असेल, तर बोल्ट वगैरे बनवायची हा. गरज नाही, डायरेक्टली तू काय करशील, इथून कॉल कर. आणि सर मग त्यांचे डायमेन्शन्स आपल्याला देता येतात का नंतर? हा डायमेन्शन तुला आता जर का फेक डायमेन्शन द्यायचे असेल तर डायरेक्टली देऊ शकतोस तू. समजा आता इथे ही लेंथ किती आहे, या पॉईंट पासून इथपर्यंत 18 ची दिलेली आहे. ठीक आहे? हा ही जी शँकची लेंथ आहे हा. ही 18 दिलेली, ही समजा तुला 25 पाहिजे असेल तर डबल क्लिक करायचा आणि त्याला 25 ची व्हॅल्यू टाकून द्यायची. त्या स्केल वगैरे होणार नाही, फक्त त्याचं काय होईल, हम्म. टेक्स्ट चेंज होऊन जाईल, हा 25 हा व्हॅल्यू येईल. हा. कळलं? ओके ओके. हा त्याच्यानंतर मग आपल्याला हायड्रोलिक न्यूमॅटिक्सचे सर्किट डायग्राम वगैरे बनवायचे असतात. तिथे हायड्रोलिक न्यूमॅटिक्सचं आहे, बॅक करून यायचं, तिथे हम्म. ब्लॉक्स मध्ये गेलो आणि ते मोटर वगैरे आहे, कॉम्प्रेसर आहे. तुम्हाला हम्म. हायड्रोलिक न्यूमॅटिक्सचा सब्जेक्ट राहील, त्याच्यामध्ये हे सगळे हम्म. सिंगल ऍक्टिंग सिलेंडर, डबल ऍक्टिंग सिलेंडरचे सिम्बॉल ओके राहतात आणि याच्या बेसिसवरती हो. तुम्हाला सर्किट डायग्राम बनवायचे असतात. समजा आता ओके. हे जे आहे ते लेअर मध्ये काम करायचं, सिम्बॉल जे आहेत ते वेगळ्या लेअर मध्ये ठेवून द्यायचे. त्यानंतर मग हम्म. इक्विपमेंट वेगळ्या लेअर मध्ये ठेवायचे आणि पाईप, जे पाईप असतील आपले हा ते वेगळ्या लेअर मध्ये ठेवून द्यायचे. ठीक आहे. असं सर्किट डायग्राम वगैरे राहतात. कॉम्प्रेसर म्हणजे ओके. डायरेक्शन कंट्रोल वॉल्व वगैरे असेल तर तिथून पुढे जाणार, प्रेशर स्विच असेल, हा तर हे असे राहतात. कळलं डिझाईन ठीक आहे. सेंटर? हो. त्या बॅकचा ऑप्शन आहे, बॅक यायचं, प्लांट प्रोसेस मध्ये हम्म. गेल्यानंतर ब्लॉक्स मध्ये जायचं. हे फक्त सिम्बॉल सगळे चेक करून घे कुठले कुठले अवेलेबल होते. ठीक आहे. ब्लॉक्स. त्यानंतर मग टूल पॅलेट्स आहे, टूल पॅलेट साठी टीपी एंटर करायचं. टूल पॅलेट. ठीक आहे. हा सर. आता इथे सेम लेफ्ट साईडला जर का बघितलं तर मेकॅनिकलचं दिलेलं आहे, इथे हे आपण कॉल करू शकतो. फक्त आता इथे इम्पॉर्टंट काय आहे, वरती इम्पेरियल लिहिलेलं आहे आणि खालती मेट्रिक लिहिलेलं आहे. युनिट ज्याच्यामध्ये आपण काम करतोय त्यानुसार सेट करायचं. UN एंटर केलं, आपण मिलीमीटर मध्ये काम करत असेल तर ते मिलीमीटर आणि डेसिमल ठेवून द्यायचं. ठीक आहे. तर इथून आपण कॉल करताना मेट्रिकचाच कॉल करायचं, MM सेंटीमीटर मीटर साठी. ठीक आहे. ठीक. समजा आपण फीट इंचेस मध्ये काम करत असेल तर वरचे वाले कॉल करायचे. आता इथे जर का बघितलं तर वेल्डिंग सिम्बॉल इम्पेरियल लिहिलेलं आहे आणि ते वेल्डिंग सिम्बॉल मेट्रिक लिहिलेलं आहे. दोन्हीकडे सेमच असणार आहे, फक्त काय हे इम्पेरियल साठी म्हणजे फीट इंचेस साठी आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला साईज वगैरे पाहिजे असेल तर डबल क्लिक करून देऊ शकतो. हम्म. इथे साईज आहे लिहिलेली, समजा 1 mm, लेंथ समजा आहे आता हे फक्त त्यांनी काय ठीक आहे. केलं, ऍडव्हान्स ब्लॉक क्रिएट केलेलं आहे. म्हणजे आपण डिझाईन सेंटर मध्ये जर का डबल क्लिक केलं तर व्हॅल्यूज वगैरे असे काही आपल्याला ऑप्शन्स नाही. टूल पॅलेट्स मध्ये हा ऍडव्हान्स ब्लॉक बनवले. म्हणजे मी समजा आता हा ब्लॉक सिलेक्ट केला, तिथे परत ड्रॉपडाऊनचा पण ऑप्शन आलेला आहे आणि ते बेवेलचा ऑप्शन, म्हणजे आपण वेल्डिंगचे जे काही टाइप्स असतील तिथून आपण सेट हा. करू, सिम्बॉल्स वगैरे. ठीक आहे. सिम्बॉल्स आपल्याला भेटून जातात. त्यानंतर मग आपण इथे हा बोर्ड नट कॉल केला होता, त्याच्यावर ड्रॉपडाऊन मध्ये गेल्यानंतर इथे M5 चा अवेलेबल आहे, M3 चा अवेलेबल आहे, हा. M14. तर असे हे स्टँडर्ड त्यांनी ब्लॉक्स बनवले आहेत. कशात? टूल पॅलेट्स. टूल पॅलेट्स मध्ये. डिझाईन सेंटर मध्ये असे बनवले नाही. डिझाईन सेंटर मध्ये ड्रॉपडाऊन मध्ये काहीच ऑप्शन नाही. समजा सिलेंडर सिलेक्ट केला, तिथे ड्रॉपडाऊन मध्ये काय आहे का? नाही. इथे जर का मी सिलेक्ट केलं तर हे असे ड्रॉपडाऊनचा ऑप्शन येतो आणि इथून मी सेट करू शकतो कुठला जो काय. समजा मी हा ओके. बोर्ड सिलेक्ट केला, बोर्ड मला एक्सटेंड करता येतो वेगवेगळ्या साईजेस मध्ये.
110, 100, 90, 80. प्लस इथे ड्रॉपडाऊन मध्ये गेलो M12 लागतोय, M12 मी सिलेक्ट केलं. कळलं? ठीक आहे. हो. हे झालं टूल पॅलेट्स. आता ह्यामध्ये मेट्रिक लिहिलेलं एम लिहिलेलं आहे, M14, M12, M10. एम म्हणजे असणारे मेट्रिक, हे लिहून घे. इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन वगैरे विचारतात. M10चं मिनिंग काय लिहिताना असं लिही, M10 मल्टिप्लाय बाय 0.5. कधी कधी 1 mm असतं, कधी 1.25 असतं, 0.25 असतं. लिहिताना आता असं लिहून घे, M10 M कॅपिटल राहील मल्टिप्लाय बाय 0.5. ओके. ते एमच्या खाली लिही मेट्रिक. एमचा फुल फॉर्म आहे मेट्रिक. 10चा फुल फॉर्म लिही थ्रेड डायमीटर. होलचा डायमीटर वेगळा असेल आणि थ्रेडचा डायमीटर वेगळा असेल. ठीक आहे. आणि 0.5 जो आहे तो पिच. पिच म्हणजे काय? हा लेट ते स्मॉल दोन याच्यामधलं डिस्टन्स म्हणजे पिच. जो थ्रेड असणार आहे ते थ्रेड मधले 2 पॉईंट जे असतील त्या पॉईंट मधलं डिस्टन्स. समजा आता हा थ्रेड आहे दोन्ही साईडला, हा पहिला पॉईंट जर का मी कन्सिडर केला, ओके, हा दुसरा पॉईंट असेल आणि हा तिसरा पॉईंट. तर 1 आणि 3 मधलं डिस्टन्स जे आहे त्याला पिच म्हणतो. किंवा ह्या पॉईंट पासून इथपर्यंत हे झालं पिच. कळलं? आता थ्रेड डायमीटर तुझा 10चा आहे. ओके. तर होल जो असणार तो साधारण 0.8 to 0.9 हे लिहून घे. 0.8 to 0.9 मल्टिप्लाय बाय थ्रेड डायमीटर. होल डायमीटर इक्वल्स टू काय असेल? होल डायमीटर इक्वल टू 0.8 to 0.9 8 to 0.9 into thread diameter. इंटू थ्रेड डायमीटर. ते असं स्पेसिफिक लिहून घे, नंतर कन्फ्युजन नको. आता हा 270 डिग्री पर्यंत जो सर्कल आहे तो इंडिकेट करतो की थ्रेड आहे. ओके. आणि हा जो कम्प्लीट सर्कल आहे तो आहे होल. नट इमॅजिन कर, नट मध्ये काय असतं? होल असतो ना. हा, तर त्याच्यामध्ये हा जो आहे 270 डिग्री पर्यंत सर्कल हा थ्रेड असणार. थ्रेड. इथे जर का डायमीटर मध्ये गेलास तर इथे किती दाखवत आहे? 14चा. आपलं सिलेक्ट केलं होतं M14 घेतला होता ना. आणि जो आतला डायमीटर असेल आपल्या सर्कलचा किती घेतलाय? 12चा असेल. 12. कॅल्क्युलेटर आहे. तो मोबाईल वरती चालू होईल. 12 divided by 14. 0.857. कळलं? 0.857. आपण जी व्हॅल्यू घेतली त्याच्या आसपास राहतो. 0.8 0.9. कळलं एवढं? हो. ठीक आहे. एवढं बघून घे. मग सर्किट डायग्राम वगैरे असतील ना, हायड्रॉलिक न्यूमॅटिक्सचे सर्किट डायग्राम सर्च कर. ठीक आहे सर. हे आयसोमेट्रिकचे एकदा असाइनमेंट पाठवता थोडे प्रॅक्टिस करायला. आतापर्यंत किती पाठवलं तुला असाइनमेंट? असाइनमेंट पाठवलेच नाही ना आतापर्यंत. आयसोमेट्रिकचे पाठवलेच ना? नाही पाठवलेच नाही. ज्या ऑर्थोग्राफिक मध्ये काढलं तेच बनवायचं परत. हा हा ठीक आहे. पहिल्या मी टोटल काहीतरी 7 पाठवले होते ना, नंतर काय फोटोज पाठवले असतील. पहिले किती? पहिले 7 डायग्राम पाठवले होते ना, ज्याचे सर्कल वगैरे नव्हता. नाही.
6 डायग्राम पाठवले होते. हे जे डायग्राम्स आहेत सर ते पाठवलं तर आधी. हा. 2 मिनिट फक्त बघू द्याचं. नाही नाही, हे पाठवले नव्हते सर. नाही, हे पाठवले नव्हते सर. हे काढलं सगळ्यात सॉरी. नाही नाही, हे पाठवलेच नव्हते सर. हे तुला पाठवलेत नाही हे वाला. नाही, पाठवलेच नाही. अरे व्हॉट्सअप मध्येच आहे तुला पाठवलं नाही. नाही ना, पाठवले नाही. हे आता तूच पाठवले मला सर फॉरवर्ड तुम्ही. केलेलं हे नाही रे. हे स्क्रीन दिसते का माझी? थांबा 2 मिनिट फक्त. हा हा हे पाठवलेत ना हा, तुला? हे डायग्राम. हा, हे पाठवलेत की. काढलं सगळ्या? हा. आणि हे सर तुम्ही पाठवले ना, त्याचे काढू का परत एकदा, म्हणजे ते प्रॅक्टिस करू का? हा हे त्याच्यासाठीच पाठवलं होतं. नाही, आता जे जस्ट पीडीएफ पाठवला तो. नाही नाही ती ती जस्ट एक्स्ट्रा असाइनमेंट साठी दिलेली आहे तर ही वेगळी आहे.